चला तर सर्वांनी लक्ष द्या. काल आपण या टिश्यू बद्दल डिस्कस करत होतो, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू बद्दल. त्याचं नाव आहे झायलेम. झायलेम जे असतात ते 4 प्रकारच्या सेलने बनलेले असतात, हे आपण डिस्कस केलं होतं. झायलेम मध्ये पहिल्या टाईपचे सेल असतात ट्रॅकिड्स. ठीक आहे, कालचं लेक्चर तुम्ही पाहिलं असेल. दुसरं आहे झायलेम वेसल्स. तिसरे असतात झायलेम फायबर. आणि चौथ्या प्रकारच्या सेल आहेत झायलेम पॅरेन्काइमा. यापैकी ट्रॅकिड, वेसल आणि फायबर या तिन्ही ज्या सेल आहेत या नॉन लिव्हिंग आहेत, म्हणजे डेड आहेत, डेड सेल आहेत. ट्रॅकिड, वेसल आणि फायबर. माझा आवाज येतोय का? आणि ज्या पॅरेन्काइमा सेल्स आहेत, पॅरेन्काइमा सेल्स या फक्त लिव्हिंग सेल्स आहेत. पॅरेन्काइमा सेल्स कशा आहेत? लिव्हिंग सेल्स आहेत. ट्रॅकिड बद्दल कालच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कशन केलं होतं की ट्रॅकिड जे असतात ते इलॉंगेटेड सेल असतात, एंडला टेपरिंग असतात या सेल्स. आणि जे ट्रॅकिड असतात त्यांच्यामध्ये लिग्निनने बनलेली थिक वॉल असू शकते. काल लिग्निनने बनलेली थिक वॉल असू शकते ट्रॅकिड मध्ये. आणि जे थिकनिंग असतं, या थिकनिंग नुसार पॅटर्न जे असतात त्या ट्रॅकिड मध्ये तयार होतात. काही आपण असे थिकनिंग बघितले होते काल. बघा, ट्रॅकिड मध्ये असे काही थिकनिंग तयार होतात ज्यामध्ये हा जो पार्ट असेल ना, बाकीचा पार्ट सर्व लिग्निनने बनलेला असेल आणि मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला असे पिट्स दिसतील. हा जो मी दाखवतोय हा सर्व लिग्निनने बनलेला पार्ट आहे. यामध्ये तुम्हाला असे पिट्स दिसतात. अशा प्रकारचे जे ट्रॅकिड असतात ना, यांना पिटेड म्हणतो. यांना म्हणतो आपण पिटेड. पिटेड मध्ये पण टाईप आहेत. इथे जे पिटेड आहेत यांना सिंपल पिटेड म्हणतो आपण. हा जो टाईप आपल्याला पाहायला मिळतो ना, याला म्हणतो आपण सिंपल पिटेड. ठीक आहे. अशा पद्धतीने ते ट्रॅकिड बनलाय. या ट्रॅकिड मधला हा जो पहिला टाईप आहे हा आहे सिंपल पिटेड. हा जो आहे सिंपल पिटेड म्हणतो आपण याला. हा सिंपल पिटेड झाला. आणि कधी कधी याचे असे बाजूने बॉर्डर पण तयार होतात. अशा जर बॉर्डर तयार झाल्या ना स्ट्रॉंग अशा, यांना म्हणतो आपण बॉर्डर पिटेड. बघा इथे सिंपल पिटेड बघितलं तुम्ही, आता बॉर्डर पिटेड बघा. हे असे जे दिसतात यांना म्हणतो आपण बॉर्डर पिटेड. काल मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या थिकनिंग दाखवल्या, ट्रॅकिड मध्ये असलेल्या वेगवेगळ्या टाईपच्या थिकनिंग दाखवल्या. आता हे जे आहे याला म्हणतो आपण बॉर्डर पिटेड थिकनिंग. याला म्हणू आपण बॉर्डर्ड पिटेड. ठीक आहे. सिंपल पिटेड मध्ये फक्त सिंपल पिट्स होते. आता ज्या वेळेस ही पिट सिंपल पिट जे असतील ते जास्त असे बॉर्डर. एकदा रिपीट करा ना, व्हॉइस येत नाहीये क्लिअर. हॅलो, आता रे यस सर, आवाज ब्रेक होतोय. ब्रेक होतोय. एक मिनिट. आता येतोय का क्लिअर? बघा मगाशीच सगळं पूर्ण ब्रेक झालं सर. काय आवाज नाही येते का? यस सर. येतो का नाही क्लिअर? बोला सर, तुमचा आवाज खूप असं कट होतोय. कट होतोय आवाज. आता बाकीच्या सर्वांचा कट, सर्वांना कट येतोय का रे आवाज? नो सर. बाकीच्यांना येतोय ना आवाज? यस सर. ओके. मग आता हे जे झायलेम आहे त्यांच्यामध्ये ट्रॅकिड आपण डिस्कस करत होतो. जे ट्रॅकिड आहेत त्या ट्रॅकिड मध्ये बघा, जर अशी बॉर्डर जी असेल ना, ही बॉर्डर अशी दिसून येत असेल तुम्हाला, याला पिटेड आणि बॉर्डर्ड म्हणतो. पिटेड अँड बॉर्डर्ड असं म्हणतो. ठीक आहे. हे झालं या ज्या सेल्स झाल्या या झाल्या ट्रॅकिड. ट्रॅकिडची वॉल जी असते ती लिग्निनने भरलेली असते. लिग्निन डेपोजिशन त्याच्या वॉल मध्ये झालेलं असते.
दुसऱ्या प्रकारच्या ज्या सेल आपल्याला स्टडी करायच्या त्या दुसऱ्या प्रकारच्या सेल आहेत वेसल्स. त्यांना वेसल एलिमेंट असं सुद्धा म्हणतो आपण. हे जे वेसल असतात ना, वेसलची ल्युमेन जी असते ती वाईड असते. वेसल जरासे इलॉंगेटेड सेल असते. या अशा सेल ज्या दिसतात तुम्हाला, या आहेत वेसल्स. ठीक आहे. या वेसलच्या एंड वॉलवर इथे परफोरेशन प्रेझेंट असते. परफोरेशन म्हणजे पिट्स असतात त्याच्यावर. वेसलची ल्युमेन जी असते ना, ल्युमेन याच्या सेल्स त्यांचं नाव आहे झायलेम वेसल्स. आणि वेसल जे असतात त्या फक्त अँजिओस्पर्म मध्ये प्रेझेंट असतात. अँजिओस्पर्म्स मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. वेसल्स कोणामध्ये प्रेझेंट असतात? अँजिओस्पर्म्स. आणि या ज्या वेसल्स आहे त्याची वॉल जी आहे ती वॉल बघा. या वॉलवर तुम्हाला असे काही आडवे परफोरेशन दिसतात. वॉलवर सुद्धा असे काही पिट्स दिसतात वेसल्स. यांना म्हणतो आपण, या होल जे दिसतात तुम्हाला यांना म्हणतो आपण परफोरेशन्स. परफोरेशन्स. वेसलची ल्युमेन जी असते, ल्युमेन म्हणजे आतमध्ये असलेली जी जागा असेल. वेसल म्हणजे तुम्ही इमॅजिन करा एक पाईप आहे, असा पाईप आहे आणि त्या पाईपच्या आतमध्ये कॅव्हिटी प्रेझेंट. इथे आतमध्ये कॅव्हिटी आहे, जागा आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि या वेसलचे जे वरचे एंड आहेत, या वेसलचे जे एंड आहेत त्याच्यामध्ये असे पिट्स प्रेझेंट असतात किंवा त्यामध्ये असे पोअर प्रेझेंट असतात. ठीक आहे. वेसल मध्ये पिट्स प्रेझेंट असतात किंवा पोअर प्रेझेंट असतात. तर पहिल्या प्रकारच्या सेल आहेत ट्रॅकेड, दुसऱ्या प्रकारच्या सेल आहेत वेसल्स. वेसल मधनं वॉटर या डायरेक्शन मध्ये पास होईल, खालून वरती पास होईल. कळलं? एका वेसलवर दुसरी वेसल जी असते ना ती एंड टू एंड बसलेली असते. एका वेसलवर दुसरी वेसल कशी एंड टू एंड बसलेली असते, म्हणजे एकावर एक वेसल असते. ही एक सेल असेल तर त्यावर दुसरी असेल, त्यावर तिसरी असेल. वेसल जे असतात ते एकावर एक बसलेले असतात. वेसल या ज्या आहेत त्या आहेत इलॉंगेटेड सेल्स. इलॉंगेटेड आहे, त्यांच्याकडे ल्युमेन प्रेझेंट असतो. ल्युमेन म्हणजे काय? कॅव्हिटी प्रेझेंट असते. आणि वेसल सुद्धा डेड सेल आहे, त्यांच्याकडे सुद्धा सायटोप्लाझम नाहीये. वेसल्स आर द डेड सेल्स, दे डोंट हॅव द सायटोप्लाझम. कळलं? तिसऱ्या प्रकारच्या ज्या सेल आहेत त्या आहेत फायबर, जायलेम मध्ये असतात. आणि फायबर बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. फायबर जे असतात त्यांची वॉल जी असते ती सुद्धा टेपरिंग असते आणि ही अशी असते इलॉंगेटेड. लिग्निफाईड त्यांची वॉल असते ही अशी वेसलची. बरोबर. हे जे फायबर आहेत यांची वॉल सुद्धा कशी असते? लिग्निफाईड असते. इथे त्याच्यामध्ये कॅव्हिटी असते. आणि फायबरचं एकच काम आहे काय? मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करणे, कारण हे स्क्लेरेनकायमा टाईपचे टिश्यू आहेत. बरोबर. आणि म्हणून फायबर सुद्धा काय? डेड टिश्यू आहे. याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. बाबा ट्रॅकिड डेड आहेत, वेसल्स डेड आहेत, फायबर डेड आहेत. फायबरचं काम आहे मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करणे या झायलेमला. ट्रॅकिडचं काम आहे याच्यामधनं वॉटर कंडक्शन करणे. वेसलचं काम आहे वॉटर कंडक्शन करणे. ट्रॅकिड जे असतात, ट्रॅकिड हे तुम्हाला दिसतील कोणामध्ये? ट्रॅकिड्स जे आहेत ना तुम्हाला ते सापडतील टेरिडोफाइट मध्ये. माझा आवाज येते का बघ? ट्रॅकिड तुम्हाला सापडतील कोणामध्ये? टेरिडोफाइट्स मध्ये आणि जिम्नोस्पर्म्स. टेरिडोफाइट्स आणि कोण? जिम्नोस्पर्म्स. यामध्ये तुम्हाला ट्रॅकिड सापडतील. कोणामध्ये? टेरिडोफाइट्स आणि जिम्नोस्पर्म्स यामध्ये तुम्हाला ट्रॅकिड एलिमेंट सापडतील. पण टेरिडोफाइट्स आणि जिम्नोस्पर्म, मेजॉरिटी ऑफ टेरिडोफाइट्स आणि मेजॉरिटी ऑफ जिम्नोस्पर्म कडे वेसल नसतात. वेसल नसतात, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मी आता हे रब करतोय. लक्षात ठेवा, मेजॉरिटी ऑफ टेरिडोफाइट्स, मेजॉरिटी ऑफ जिम्नोस्पर्म डू नॉट हॅव द वेसल एलिमेंट इन द झायलेम. झायलेम मध्ये त्यांच्याकडे ट्रॅकिड प्रेझेंट असतात.
ठीक आहे. मग वेसल असणारे काही टेरिडोफाइट आहेत का, तर आहे. वेसल असणारे काही टेरिडोफाइट आहेत. एक जीनस आहे, त्याचं नाव आहे सिलॅगिनेला. जीनस आहे, जीनसचं नाव काय, सिलॅगिनेला. सिलॅगिनेला नावाचा जो जीनस आहे, या जीनस मध्ये बाकीचे नावाच येत नाही का रे? हॅलो, सारखं लॅग होतं, असं थोड्या वेळ कंटिन्यू होतं मग लॅग होतो असं. लैग हो रहा बीच में. थोडा वेळ कंटिन्यू होतो मग लॅग होतो. येस सर. याला काय होतं, नेटवर्कचा इश्यू आहे का? मला वाटतं नेटवर्कचा इश्यू असेल. यस सर. नेटवर्क कोणतं यूज कर. बघा आता येत असेल तर मग बंद करू. बघा इकडे लक्ष द्या. वेसल्स जे असतात, वेसल्स जिम्नोस्पर्म मध्ये ऍबसेंट असतात, वेसल्स टेरिडोफाइट मध्ये ऍबसेंट असतात, पण सिलॅगिनेला नावाचा जो टेरिडोफाइट आहे ना, यामध्ये वेसल आहे. सिलॅगिनेला नावाचा जो टेरिडोफाइट आहे, सिलॅगिनेला नावाचा जो टेरिडोफाइट आहे, याकडे वेसल्स आहेत. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा, ग्नेटम नावाचा जीनस आहे. ग्नेटम नावाचा जीनस आहे जिम्नोस्पर्म. यांच्याकडे सुद्धा वेसल्स सापडतात. हे आहे एक्सेप्शन, लक्षात ठेवा. हे काय आहे, एक्सेप्शन आहे. बाकीच्यांकडे वेसल नसतात. बाकीच्यांकडे काय असतात, ट्रॅकिड असतात. कळलं? बाकीच्यांकडे काय असतात, ट्रॅकिड असतात. बाकीच्यांकडे म्हणजे बाकीचे टेरिडोफाइट आणि बाकीचे जिम्नोस्पर्म. पण जे अँजिओस्पर्म आहेत, लक्षात घ्या, अँजिओस्पर्म्स जे असतात, अँजिओस्पर्म्स, या अँजिओस्पर्म्स कडे ट्रॅकिड पण असतात आणि वेसल्स सुद्धा असतात. अँजिओस्पर्म्स कडे ट्रॅकिड सुद्धा असतात आणि वेसल सुद्धा असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, अँजिओस्पर्म कडे ट्रॅकिड सुद्धा असतात आणि वेसल सुद्धा असतात. अँजिओस्पर्म्स कडे ट्रॅकिड सुद्धा असतात, वेसल सुद्धा असतात. डन. आता आपण डिस्कस करू फ्लोएम बद्दल. पण फ्लोएम बद्दल डिस्कस करण्याच्या अगोदर आहे का, झायलेम बनला कशा कशाने हे कळाले. मग झायलेम मध्ये झायलेम पॅरेन्कायमा पण असते. झायलेम पॅरेन्कायमा हे काय असतात, लिव्हिंग टिश्यू असतात आणि यांचं काम आहे फूड स्टोअर करणे. काय काम यांचं, स्टोरेज ऑफ फूड हे काम. झायलेम पॅरेन्कायमाचं काम आहे फूड स्टोअर करणे. आणि एक ब्लॅक कलरचे पिगमेंट असतात, त्यांचं नाव असतं टॅनिन्स. ब्लॅक कलरच्या ग्रेप मध्ये पण असतात, ब्लॅक कलरच्या ग्रेप मध्ये पण असतात टॅनिन्स. यांना सुद्धा स्टोअर कर. ठीक आहे, पॅरेन्कायमा सेल्सचं काम काय,
टॅनिनला स्टोअर करणे, फूडला स्टोअर करणे. ठीक आहे. आता झायलेम जो असेल ना, झायलेम मध्ये झायलेम फायबर आहे, ट्रॅकिड आहेत, ज्यांची वॉल जी आहे ना ती खूप थिक आहे. बरोबर. झायलेम मध्ये झायलेम फायबर आहेत, ट्रॅकिड आहेत. वॉल कशी आहे यांची? लिग्निफाईड आहे. वॉल कशी आहे? खूप थिक आहे. त्यामुळे हे जे ट्रॅकिड असतात ना, हे आणि फायबर हे वूड फॉर्मेशन मध्ये हेल्प करतात. लक्षात. कशामध्ये? वूड फॉर्मेशन. वूड म्हणजे लाकूड. लाकूड म्हणजे जो सगळ्यात हार्ड पार्ट आहे स्टेम मधला तो पार्ट, किंवा रूट मधला तो पार्ट. हे कोण बनवतात? ट्रॅकिड. कळलं? झायलेम फायबर आणि ट्रॅकिड. आणि यामध्ये आणखी कॉन्ट्रीब्युशन आहे ते कोणाचं? झायलेम बेसल्स. म्हणजे याचा मीनिंग काय समजतं तुम्हाला? म्हणजे झायलेम जो असेल तो वूड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व आहे. लाकूड फॉर्मेशन मध्ये झायलेम इन्व्हॉल्व असतात. म्हणजे झायलेमचे फायबर, झायलेमचे ट्रॅकिड, झायलेमचे वेसल वूड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व आहेत. म्हणजेच वूडचं काम काय? वूड काय करतंय? त्या प्लांटच्या स्टेमला काय प्रोव्हाइड करतोय? मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतोय. मग झायलेम नुसतं वॉटर कॅरी करत नाही, तर झायलेम काय करतोय? मेकॅनिकल सपोर्ट सुद्धा प्रोव्हाइड. हे लक्षात घ्या. वॉटर आणि मिनरल कॅरी करणे हे त्यांचं काम तर आहेच, त्याबरोबर ते काय करतात? मेकॅनिकल सपोर्ट सुद्धा प्रोव्हाइड करतायत. कळतंय? मग आता वूड फॉर्मेशन इन जिम्नोस्पर्म यामध्ये पण झायलेम इन्व्हॉल्व असते. आणि तुम्हाला माहिती जिम्नोस्पर्म मध्ये वेसल नसतातच. ठीक आहे. जिम्नोस्पर्म मध्ये मेजॉरिटी ऑफ जिम्नोस्पर्म मध्ये वेसल नाहीयेत, वेसल एलिमेंट नाहीयेत, त्यांच्याकडे ट्रॅकिड आहेत. म्हणून जिम्नोस्पर्म मध्ये जेवढं लाकूड बनतं त्यापैकी 95% कॉन्ट्रीब्युशन आहे ट्रॅकिडचं. कशाचं? ट्रॅकिडचं. सो ट्रॅकिड्स कॉन्ट्रीब्यूट टू 95% वूड ऑफ जिम्नोस्पर्म. ट्रॅकिड्स काय? कॉन्ट्रीब्यूट टू 95% वूड फॉर्मेशन. कोणामधलं? जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म मध्ये जे लाकूड बनतं ना, जिम्नोस्पर्म म्हणजे सायकस, स्पायनस, हे जिम्नोस्पर्म. त्यामध्ये फक्त ट्रॅकिडच असणार, वेसल नसणार. वेसल नाही येत ना यांच्याकडे. मग ट्रॅकिड जे आहेत ते वूड फॉर्मेशन मध्ये सर्वात जास्त इन्व्हॉल्व आहे. 95% वूड फॉर्मेशन जिम्नोस्पर्म मध्ये ते इन्व्हॉल्व आहे. अँड 5% wood formation. 5% wood formation in angiosperms. आता का बरं अँजिओस्पर्म मध्ये कमी आहे ट्रॅकिडचं कॉन्ट्रीब्युशन? कारण अँजिओस्पर्म मध्ये मेजॉरिटी कोण असणार? वेसल्स. अँजिओस्पर्म मध्ये वूड फॉर्मेशन मध्ये जास्त कोण इन्व्हॉल्व आहे? वेसल्स इन्व्हॉल्व आहेत. म्हणून इथे काय लिहिलं? 5% वूड फॉर्मेशन. अँजिओस्पर्म मध्ये ट्रॅकिड पण आहेत, वेसल पण. अँजिओस्पर्म मध्ये वूड फॉर्मेशन मध्ये ट्रॅकिडचा रोल किती पर्सेंट आहे? किती पर्सेंट कॉन्ट्रीब्यूट करतो वूड फॉर्मेशन मध्ये? तर 5%. 5% इन द अँजिओस्पर्म्स. कळालंय का? हॅलो. येस सर. येस. येस. हे झाले झायलेम. 4 प्रकारच्या सेलने झायलेम बनलाय. झायलेम वूड फॉर्मेशन मध्ये पण हेल्प करतो, म्हणजे मेकॅनिकल सपोर्ट सुद्धा करतो, वॉटर कॅरी करतो, वॉटर बरोबर मिनरल सुद्धा कॅरी करतो. 95% wood formation in gymnosperm is contributed by the tracheids, while 5% of the wood formation in angiosperms is contributed by the tracheids. 5% wood formation in angiosperm, 95% wood formation in tracheids. ठीक आहे. आता आपल्याला बघायचा नेक्स्ट इश्यू तो आहे फ्लोएम. तुम्ही लिहिला असेल सर्व. नेक्स्ट इश्यू जो डिस्कस करायचा आपल्याला तो आहे फ्लोएम. तर फ्लोएमचं काम काय? फ्लोएम कॅरी फूड. काय कॅरी करतात फ्लोएम? फूड कॅरी.
फूड कॅरी करतात तर फूड कोणत्या फॉर्म मध्ये कॅरी होतं माहिती, प्लांट मध्ये सुक्रोज, मोस्टली कोणत्या फॉर्म मध्ये सुक्रोज, काही प्रमाणात ग्लुकोज, काही प्रमाणात फ्रक्टोज. कळलं, पण मेजॉरिटी ऑफ फूड प्लांट मध्ये सुक्रोजच्या फॉर्म मध्ये कॅरी होत. आणि ते कशातनं कॅरी होईल, ते कॅरी होईल फ्लोएम मध्ये. ठीक आहे, फ्लोएम जो आहे ना याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ द सेल्स लिव्हिंग येतात, म्हणून फ्लोएम हा एक लिव्हिंग टिश्यू आहे. फ्लोएम कसा आहे, लिव्हिंग टिश्यू. ठीक आहे, आणि फ्लोएम जे असतात ते लीफ कडनं, सपोज हे लीफ आहे, या लीफ मध्ये फूड बनेल. ठीक आहे, फूड बनेल आणि मी या लीफ कडनं या फूडला रूट कडे पास करेल, रूट कडे. ठीक आहे, फूडला कुठे, रूट कडे पास केलं जाईल, किंवा या फूडला स्टेमच्या टिप कडे पास केलं जाईल. हा स्टेम असेल, त्या स्टेमच्या टिप कडे किंवा एखाद्या बड कडे पास केलं जाईल. कळत आहे, मग जिथे फूड बनतं ना त्याला म्हणतो आपण सोर्स. लक्षात ठेवा, जिथे फूड बनतं त्याला काय म्हणतो, सोर्स. आणि जिथे फूड स्टोअर केलं जातं किंवा जिथे फूड वापरलं जातं त्याला म्हणतो आपण सिंक. पुन्हा एकदा सांगतोय, जिथे फूड बनतं, फॉर एक्झाम्पल लीफ, लीफ मध्ये फूड बनणार आहे, जिथे फूड बनतं त्याला काय म्हणतो आपण सोर्स. आणि जिकडे फूड पाठवलं जातं त्याला काय बोलणार आहोत आपण, सिंक. रूट हा सिंक आहे, किंवा काय बड सुद्धा काय आहे, सिंक आहे. इथे काय होईल, बड मध्ये फूड ची रिक्वायरमेंट असेल, कारण बडला काय करायचं, डिवाइड व्हायचं त्या सेल्सला, बडला वाढायचंय, त्या सेल्सला डिवाइड व्हायचंय, लेंथ वाढवायची, किंवा शूट टीप असेल, तिथल्या सेल्सला पण डिवाइड व्हायचंय कंटिन्युअसली. मग इथे पण कंटिन्युअसली फूडची गरज असेल. कळलं, म्हणजे फूड जे असेल कुठून कुठे पाठवतं फ्लोएम, कुठून कुठे पाठवतं रे सांगा, काय, सोर्स कडून कोणाकडे बोलता का, सिंक. सिंक. समजतंय. सर सिंक म्हणजे रूट का? सिंक म्हणजे जिथे फूड ची गरज आहे, जिथे फूड स्टोअर केलं जातं किंवा फूडचं युटिलायझेशन. जिथे फूड स्टोअर केलं जातं किंवा युटिलायझेशन. आता फूड कुठे स्टोअर केलं जाईल, एक रूट मध्ये स्टोअर केलं जाईल फूडला, नाहीतर मग कुठे बड मध्ये त्या फूडला वापरलं जाईल. ठीक आहे, किंवा शूटच्या टिपला वापरलं जाईल, किंवा रूटच्या टिपला फूड वापरलं जाईल. जिकडे फूड वापरलं जाईल, जिथे फूड स्टोअर केलं जाईल त्याला तू काय बोलायचं, सिंक. या केसमध्ये रूट आहे सिंक, बड आहे सिंक. कळालं, काही केसमध्ये जे असतील ते फ्लावर असू शकतात सिंक, किंवा काही केसमध्ये असू शकतात फ्रुट्स सिंक. कळालं का? हो सर. येस सर. तर प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस मध्ये ग्लुकोज प्रोड्यूस होतो ना, तर मग त्याच्यापासून सुक्रोज परत प्रोड्यूस होतं. ग्लुकोज आहे ना, ग्लुकोज पासनं रिॲक्शनने बनतो फ्रक्टोज. कळतंय का? आयसोमरायझेशन रिॲक्शन म्हणतात. केमिस्ट्री शिकले का कधी? हॅलो, हो आयसोमरायझेशन हो. ऐकले का कधी तुम्ही, किंवा पुढे जाऊन शिकशील? माहिती असेल तर बेटर आहे. हो. ग्लुकोजचं कन्व्हर्जन फ्रक्टोज मध्ये आयसोमरायझेशनच्या रिॲक्शन होतं. इथे एक एन्झाईम असतं, त्याचं नाव असतं आयसोमरेज. ग्लुकोज पण बनला, फ्रक्टोज पण बनला, आणि ग्लुकोज प्लस फ्रक्टोज म्हणजे सुक्रोज. सुक्रोज डायसॅकॅराइड आहे, माहिती का तुला? त्यामध्ये एक युनिट असतो ग्लुकोजचा आणि दुसरा युनिट कशाचा असतो, फ्रक्टोजचा. कळालं का? एक असतो ग्लुकोज, दुसरा काय असतो, फ्रक्टोज. हे दोन्ही मिळून काय बनतं, सुक्रोज. कळालं का? हो सर. येस सर. सर हे फ्रुट्स मध्ये प्रेझेंट असतं ना? फ्रक्टोज फ्रूट मध्ये असतं, ग्लुकोज पण असतं फ्रूट मध्ये काही प्रमाणात, सुक्रोज पण असतं. शुगर केन मध्ये सुक्रोज असतं. प्लांट मध्ये मोस्टली कसं डायसॅकॅराइडच्या फॉर्म मध्ये ते ट्रान्सपोर्ट करणं सोपं आहे प्लांटला, म्हणून सुक्रोजच्या फॉर्म मध्ये त्याला ट्रान्सपोर्ट केलं. कळालं का? सुक्रोजचं ब्रेकडाऊन झालं की पुन्हा काय रिलीज होईल, ग्लुकोज आणि फ्रक्टोज. कळतंय का? ग्लुकोज फ्रक्टोज जोडले तर काय बनेल, सुक्रोज. आणि सुक्रोजचं ब्रेकडाऊन केलं तर काय बनेल, ग्लुकोज आणि फ्रक्टोज. ग्लुकोज आणि फ्रक्टोज हे मोनोसॅकॅराइड. ग्लुकोज हा मोनोसॅकॅराइड आहे आणि फ्रक्टोज सुद्धा मोनोसॅकॅराइड. मोनोसॅकॅराइड म्हणजे सिंगल युनिट, सिंगल युनिट. आणि दोघे एकत्रित आले, ग्लुकोज प्लस फ्रक्टोज, जो दोघे जोडले गेले एकमेकांना, तर काय म्हणतो, सुक्रोज. म्हणजे सुक्रोज काय आहे, डायसॅकॅराइड. कळतंय का? डायसॅकॅराइड. चला आता येस. फ्लोएम जे आहे ना, फ्लोएम हे सुद्धा 4 प्रकारच्या सेल्सने बनलेलं असतं. किती प्रकारच्या? 4. जसं झायलेम बनलेलं असतं.
पहिल्या टाईपच्या सेल आहेत, यांना म्हणतात सीव्ह ट्यूब. काय नाव आहे? सीव्ह ट्यूब एलिमेंट. सर यांना आपकी वॉइस पहिल्या लैग हो रही. हा सर आवाज कट होतोय. बर, थांबतो मी थोडं. पहिल्या टाईपचा एलिमेंट आहे आवाज कट होतोय. आता येतोय का? फर्स्ट टाईपच्या सेल्स आहेत सीव्ह ट्यूब एलिमेंट. येस सर. सेकंड टाईपच्या सेल आहेत यामध्ये असलेल्या कंपॅनियन सेल. थर्ड टाईपच्या सेल आहेत फर्स्ट टाईपचे सेल आहेत सीव्ह ट्यूब एलिमेंट, दुसरे आहेत कंपॅनियन सेल, तिसरे आहेत फ्लोएम पॅरेन्कायमा. फ्लोएम पॅरेन्कायमा. चौथ्या टाईपच्या सेल आहे फ्लोएम फायबर. चौथ्या टाईपचे सेल आहेत फ्लोएम फायबर. ठीक आहे, बघा 4 प्रकारच्या सेल आहेत इथे. सीव्ह ट्यूब एलिमेंट पहिल्या, दुसऱ्या कंपॅनियन सेल, तिसऱ्या फ्लोएम पॅरेन्कायमा. या तिघे पण लिव्हिंग आहेत, लक्षात घ्या. आता इथे उलट आहे. इथे कसं आहे बघा, झायलेम मध्ये 3 डेड होते, एकच लिव्हिंग होता. झायलेम मध्ये 3 डेड होते, एकच लिव्हिंग होता. इथे बघा, इथे 3 लिव्हिंग आहेत, एकच सर dead आहे. याच्यामध्ये अपोजिट आहे का? हा, याच्यामध्ये अपोजिट. झायलेम मध्ये 3 डेड होते, एक लिव्हिंग होता, बरोबर. त्याच्यामध्ये फक्त पॅरेन्कायमा लिव्हिंग होतं. झायलेम पॅरेंट. इथे बघा, सीव्ह ट्यूब एलिमेंट लिव्हिंग आहे, कंपॅनियन सेल लिव्हिंग आहे आणि फ्लोएम पॅरेन्कायमा सुद्धा लिव्हिंग आहे. एवढे 3 कळाले का? हे तिन्ही पण लिव्हिंग आहे. आणि फ्लोएम फायबर जे असतात ना, हे डेड, या डेड सेल. ठीक आहे, मग आता आपण एक एक डिस्कस करू. लिहित असाल तुम्ही तर लिहून घ्या. 4 प्रकारच्या सेल आहेत. आता पहिल्या टाईपच्या सेल आहेत सीव्ह ट्यूब एलिमेंट. नाव तर त्यांच्या सीव्ह ट्यूब म्हणजे काय? ट्यूब सारखे असतील आणि सीव्ह म्हणजे चाळणी. सीव्ह म्हणजे काय? सीव्ह म्हणजे चाळणी. ठीक आहे, चाळणी सारखं स्ट्रक्चर. तर सीव्ह ट्यूब एलिमेंट बनतात कसे? मी एक आधी स्ट्रक्चर काढतो. मी आधी इथे दाखवतो पॅरेन्कायमा सेल. या ज्या सेल दिसतात तुम्हाला, या आहेत पॅरेन्कायमा. यांना म्हणू आपण फ्लोएम पॅरेन्कायमा. ठीक आहे, या सेल आहेत फ्लोएम पॅरेन्कायमा. या आहेत फ्लोएम पॅरेन्कायमा. या दिसतात फ्लोएम पॅरेन्कायमा सेल्स. आता याच्या बाजूला इथे तुम्हाला एक सेल दिसते पहा. ही एक सेल काढतो मी. ही आहे कंपॅनियन सेल. बघा, दुसऱ्या टाईपची सेल आहे. 4 सेल लिहिल्यात तुम्ही. 4 सेल कोणत्या कोणत्या त्याच्यामध्ये. एक आहे ही कंपॅनियन सेल. पहिले पॅरेन्कायमा मी ड्रॉ केली. ठीक आहे, आता ही मी ड्रॉ करतो. ही आहे कंपॅनियन सेल. ही आहे कंपॅनियन सेल. ठीक आहे, या सेल मध्ये एक न्यूक्लियस असतं. या सेलचं नाव काय? कंपॅनियन सेल. ठीक आहे, ही सुद्धा कंपॅनियन सेल. ही कंपॅनियन सेलची वॉल आहे. ही कोणती सेल? ही आहे पॅरेन्कायमा सेल. ठीक आहे, पॅरेन्कायमा सेल आहे. याचा हा न्यूक्लियस आहे पॅरेन्कायमाचा. पॅरेन्कायमा म्हणजे हा कोणता आहे? फ्लोएम पॅरेन्कायमा. ठीक आहे, फ्लोएम पॅरेन्कायमा. आता याच्या बाजूला इथे बघा, बाजूला इथे आणखी एक आपण फ्लोएम पॅरेन्कायमा इथे ड्रॉ करून कंपॅनियन सेल ड्रॉ करू. ही सुद्धा एक कंपॅनियन सेल आहे. पुन्हा कंपॅनियन सेल.
ही पण एक कंपॅनियन सेल. ही सुद्धा कंपॅनियन सेल. ठीक आहे. आणि या कंपॅनियन सेलच्या बाजूला इथे काही पॅरेंट कॅम्बा सेल असतील, इथे पण असतील काही कंपॅनियन सेल, आपण अशा पण ड्रॉ करू शकतो. ही झाली कंपॅनियन सेल. या सुद्धा काय झालं, ज्या मी रेड मध्ये ड्रॉ केल्या या आहेत कंपॅनियन सेल्स. आता या कंपॅनियन सेलच्या मध्ये बघा, इथे कंपॅनियन सेलच्या मध्ये इथे या लाइनिंग मध्ये एक इथे सेल दिसतात. इथे पहा, याच्या लाइनिंग मध्ये ही सेल तयार झाली, ब्लॅक कलर मध्ये ड्रॉ केली. ठीक आहे. ही जी सेल आहे या सेल मध्ये इथे बघा, इथे अशा चाळणी सारखे स्ट्रक्चर तयार झाले दिसतात. चाळणी सारखे म्हणजे इथे सीव तयार झाले. हे जे पोर तयार झालेत ना, रेड मध्ये मी काढलेले पोर, या पोरला म्हणतो आपण सीव पोर. काय म्हणायचं ना, सीव पोर्स. ठीक आहे. आणि ब्लॅक मध्ये जी मी पट्टी काढली इथे पहा, ब्लॅक मध्ये जी वॉल काढली ना, हिला म्हणतो आपण सीव प्लेट. हिला म्हणणार आहेत आपण काय, सीव प्लेट. कळलं. एक सीव प्लेट वर आहे, एक सीव प्लेट खाली, आणि दोन्ही सीव प्लेट मध्ये पोर आहेत. कळलं. दोन्ही सीव प्लेट मध्ये काय पोर आहेत. आणि यांनी ही जी सेल बनवली ना या दोघांच्या मध्ये, ही जी सेल दिसते तुम्हाला, हीच आहे, ही जी आहे ही आहे सीव ट्यूब, इलॉंगेटेड सेल. सीव ट्यूब कशी सेल आहे, इलॉंगेटेड. आणि सीव ट्यूब कडे न्यूक्लियस नसतं, त्याच्याकडे न्यूक्लियस नाहीये, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्याकडे न्यूक्लियस नाही. ठीक आहे. आता याच्यातनं फूड कसं पास होईल बघा. फूड ज्यावेळेस खालच्या सेलकडनं येणार आहे ते या सीव पोअर मधनं पास होईल, त्याच्यानंतर ते या सीव पोअर मधनं जाईल असं, आणि वरच्या सेलकडे. याच्यावरती आणखी एखादी सीव प्लेट, सीव ट्यूब असेल. कळतंय. सीव ट्यूब याच्या वर पण असेल. कळतंय का. इथे याच्या वर पण एक सीव ट्यूब असेल, इथे पण एक कंपॅनियन सेल असेल. ही झाली कंपॅनियन सेल दुसरी. ठीक आहे. कंपॅनियन सेलकडे न्यूक्लियस असतं. कंपॅनियन सेलकडे न्यूक्लियस आहे हे तुम्ही लक्षात घ्या. कंपॅनियन सेल लिव्हिंग सेल आहे. आता ही जी सीव ट्यूब आहे हिच्याकडे न्यूक्लियस नाहीये, पण सीव ट्यूब सुद्धा कशी सेल आहे, लिव्हिंग सेल. कंपॅनियन सेल सुद्धा कशी सेल आहे, लिव्हिंग सेल. लिव्हिंग सेल. ओके. आता कंपॅनियन सेलचा न्यूक्लियस जो आहे तो कंट्रोल करतो सीव ट्यूबला. मी पुन्हा एकदा सांगतो. न्यूक्लियस ऑफ कंपॅनियन सेल कंट्रोल्स सीव ट्यूब सेल किंवा सीव ट्यूब एलिमेंट. सेललाच आपण म्हटलं इथे एलिमेंट, एका सेलला म्हटलं आपल्याला. कंपॅनियन सेलचा न्यूक्लियस कोणाला कंट्रोल करतो, सीव ट्यूबच्या न्यूक्लियसला. का बरं, कारण सीव ट्यूब जी आहे तिच्याकडे न्यूक्लियस नाही. सीव ट्यूब कडे सायटोप्लाझम आहे का, तर सायटोप्लाझम आहे. सायटोप्लाझम पण दाखवतो मी तुम्हाला, पण आधी बघा यातनं असं फूड पास होते. का बरं, ते प्रेशर मध्ये पास होतं. का बरं, कारण ही पूर्ण एंडची प्लेट आहे बघा, ही पूर्ण एंडची प्लेट आहे, आणि या एंडच्या प्लेट मध्ये चाळणी सारखे स्ट्रक्चर तयार झाले, पोअर तयार झालं. मग ज्यावेळेस खालनं फूड येणार आहे ना, खालच्या सेलकडनं ज्यावेळेस फूड येणार, ते जोरात पुश केलं जाईल वरती. कळतंय. आणि ते काय होईल, या चाळणी सारख्या स्ट्रक्चर मधनं वर जाणार. वर म्हणजे कुठे, वरच्या सेलकडे जाणार. वरती सीव ट्यूब असेल, खाली सुद्धा एक सीव ट्यूब असेल. कळते का रे तुम्हाला. एकावर एक या सीव ट्यूब असतील. इथे खाली एक सीव ट्यूब असेल, ही एक सीव ट्यूब आहे, याच्यावरती एक सीव ट्यूब असेल. नक्की समजते का बघा. आणि या सीव ट्यूब मध्ये जे हे पोअर आहेत ते, या पोअर मधनं फूड जे असेल ते पुढे पुढे पुश केलं जाईल, पुढे पुढे ढकललं जाईल. बघा कळतंय. मग आता याचं सायटोप्लाझम कुठे आहे, सायटोप्लाझम दाखवतो मी तुम्हाला. सायटोप्लाझम दाखवून देऊ आपण यांचं. याचा जो सायटोप्लाझम असेल ना तो इथे असेल, या बाजूला इथे सायटोप्लाझम. कळते का. कंपॅनियन सेलची वॉल, कंपॅनियन सेलची वॉल आणि सीव ट्यूबची वॉल ही कॉमन आहे. समजून घ्या, एक एक गोष्टी सांगतो मी तुम्हाला. कंपॅनियन सेलची वॉल आणि सीव ट्यूबची वॉल कशी आहे, कॉमन आहे दोघांची. आणि दोघांची वॉल कॉमन आहे ना, या कॉमन वॉल मध्ये बघा इथे काय, हे कनेक्शन्स पण आहेत. दिसतं का हे कनेक्शन, हे कॉमन वॉल मधलं कनेक्शन आहे. कळते. हे बघा, हे कॉमन वॉल मधलं कनेक्शन, इथे कॉमन वॉल मधलं कनेक्शन. इथे काय असतं, त्याच्यामध्ये फिट्स असतात काही.
या पिटद्वारे याच्या सायटोप्लाझम मध्ये काही प्रमाणात कनेक्टेड असतो आणि हा जो कंपॅनियन सेल असतो याचा न्यूक्लियस याच्या सीव ट्यूबच्या न्यूक्लियसला कंट्रोल. कळालं का? तर या सीव ट्यूबचा हा काय आहे? हा काय? हा इथे आता आपण ड्रॉ केला हा आहे सायटोप्लाझम. कळतंय का? बघा हे काय त्याचं सायटोप्लाझम. कशाचं? सीव ट्यूबचं सायटोप्लाझम. सायटोप्लाझम ऑफ कोणती सेल? सीव ट्यूब. इथे 3 प्रकारच्या सेल दाखवल्या. पॅरेंकायमा सेल दाखवल्या, कंपॅनियन सेल दाखवल्या, सीव ट्यूब दाखवल्या. सीव ट्यूबला सीव प्लेट आहेत एंडला आणि हे जे सीव प्लेट आहेत या सीव प्लेट मध्ये सीवचे पोअर आहेत, बरोबर, त्यांना सीव पोअर म्हटलं. आणि यातनं फूड जे असतं खालून वर जे असेल पास होतं त्याच्याकडे सायटोप्लाझम आहे पण न्यूक्लियस नाहीये सीव ट्यूब कडे, लक्षात ठेवा. आणि दोघे पण कसे आहेत? कंपॅनियन सेल आणि सीव ट्यूब लिव्हिंग सेल आहे. ठीक आहे. आणि यामध्ये फायबर पण असतील. फायबर फक्त सब मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतील. हा जो आहे फिगर हा LS ऑफ फ्लोएम. लक्षात ठेवा, इट इज LS ऑफ फ्लोएम. ठीक आहे. लेस दॅन 1 मिनिट बाकी आहे. आता हे लेक्चर बनवू. दिस इज द लॉंगिट्युडिनल सेक्शन ऑफ द फ्लोएम. फ्लोएमला तुम्ही वरून कट केलं ना, वरून खाली,